नमस्कार, मी आविष्कार चाबुकस्वार मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी आलो आहे नवी जन्मेनमीच्या सेटवर आणि आज मी तुम्हाला एका खास व्यक्तीशी भेटवणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे एक आजीबाई आहे. आणि आजीबाई अशी आहे की कालपर्यंत ती एक सुंदर तरुणी होती आणि आज एक सुंदर आजीबाई आहे. तर मी भेटतो शिल्पा ठाकरे मॅमशी. कसे आहात तुम्ही? नमस्कार, मी मस्त आहे. तू कसा आहेस? एकदम मस्त. गेटअप बघा, म्हणजे अशी आजीबाई असं कशी आजीबाई असावी, कशी तर ही अशी असावी. मला एकंदरीत ह्या सिक्वेन्सबद्दल आणि या आजीच्या गेटअपबद्दल सांगा. खरं तर हे खूप इंटरेस्टिंग आहे, कारण स्वानंदी आत्तापर्यंत तिच्या बाळासाठी तुम्ही तिचा प्रवास पाहिलाच आहे. सो तिचं बाळ तिच्याकडनं हिरावून घेतलं आहे, त्यामुळे ती तिच्या बाळासाठी काही करायला तयार आहे आणि आजीचं वेषांतर करून ती सरपोतदारांच्या घरात तिच्या बाळाला भेटायला येणार आहे. पुढे काय घडणार आहे हे मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण नक्कीच खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे बघत राहा. तर आम्ही हा गेटअप बघतोय, म्हणजे मी मगाचपासून आल्यापासून बघतोय कसं शूट चाललं आहे, काय चालू आहे. आणि थोडंसं ते जे दात झाले ते नकली दात लावणं किंवा पूर्ण हे सांभाळणं किती टास्कफुल जाते. टास्कफुल तर आहे, पण मज्जा पण येते, कारण काहीतरी वेगळं करायला मिळतं आहे. नेहमी तुम्ही बघत असाल ज्या मालिकेतल्या हिरोईन असतात त्या कायम रडत असतात आणि त्यातनंच त्यांना प्रेक्षकांचं प्रेम मिळत असतं. पण हे स्वानंदीसाठीही खूप चॅलेंजिंग आहे, कारण ज्या पद्धतीने आत्ता ट्रॅक सुरू आहे की जगासाठी आणि सरपोतदार कुटुंबांसाठी स्वानंदी आणि वॉर्डन मॅडम गेलेल्या आहेत. ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे आणि स्वानंदीला तिच्या बाळाला भेटायचं. सो कसं भेटायचं म्हणून ती हे वेषांतर करून त्या घरामध्ये येते आहे, कारण ती गेलेली आहे. या घटनेवर तर सगळ्यांचा विश्वास बसला आहे, तर आता तिच्या बाळाला ती कशी भेटणार म्हणून तिने हे सगळं वेषांतर केलं आहे. बरोबर. घरच्यांना किंवा फ्रेंड्सला वगैरे काय तू हा लुक दाखवला, त्यांचं काय रिॲक्शन? नाही, अजूनपर्यंत हे रिव्हील झालेलं नाही आहे, कारण खरं तर शूटिंगचा हा आज तसं म्हणायला गेलं तर या लुकमध्ये पहिलाच दिवस आहे आणि प्रेक्षकांसाठी नवीन असणार आहे, कारण अजूनपर्यंत हे लोकांपर्यंत पोहोचलेलंच नाही आहे. अच्छा, ओके. आणि प्रेक्षकांना किती हे म्हणजे एक्साइटिंग असणार आहे पुढच्या गोष्टी? नक्कीच प्रेक्षकांना आवडेल, कारण प्रेक्षक आत्तापर्यंत आमच्या मालिकेवर भरभरून प्रेम करत आलेले आहेत. 550 एपिसोड्स तुमच्या प्रेमामुळेच पूर्ण झालेले आहेत आणि हे खरंच काहीतरी वेगळं आहे, कारण स्वानंदी तिचं बाळ जे इतक्या संघर्षानंतर तिला बाळ झालं. तुम्हाला माहितीच होतं की तिच्यावरती अतिप्रसंग झाला होता आणि त्यानंतर तिने त्या बाळाला ठेवायचा निर्णय घेतला. त्यातनं त्या बाळाचा जन्म झाला आणि इतकं सगळं संघर्ष करूनसुद्धा, इतकं सगळं स्ट्रगल करूनसुद्धा जर तिच्याकडनं तिचं बाळ हिरावून घेतलं असेल तर त्या स्त्रीची काय अवस्था असेल ही एखादी स्त्री समजू शकते. ज्या स्त्रियांना बाळ असतील, ज्यांना मुलं असतील, ते एका आईची परिस्थिती समजूच शकतात. त्यामुळे खरं तर हे स्वानंदीसाठी पण खूप चॅलेंजिंग आहे आणि नक्कीच प्रेक्षकांना आवडेल, कारण मला असं वाटते की एखादी स्त्री, एखादी आई तिच्या बाळासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. त्याला जर खुश ठेवायचं असेल, त्याच्यासाठी सगळं करायचं असेल, तर ती आपल्या आयुष्यातले मला वाटतं सगळे कॉम्प्रोमाइजेस करते त्या मुलासाठी आणि त्याला एक चांगलं आयुष्य देऊ इच्छिते. तर हे प्रेक्षकांना नक्की आवडेल. बरोबर, आणि नक्कीच आवडेल. आणि एवढा तू म्हणजे स्ट्रगल करतेस, एवढं चष्मा घालण्यात किंवा दात हे झालं, साडी वगैरे सगळं सांभाळण्यात आलं, तर प्रेक्षकांचा तुला कोणताही संघर्ष असू दे, तुझ्या मालिकेतली कोणताही टप्पा असू दे, प्रेक्षकांची तुझ्यासोबत साथ असते, प्रेक्षकांचे इमोशन्स तुझ्यासोबत जोडलेले असतात सोशल मीडियावर वगैरे, कोणत्याही माध्यमातून तुला प्रेम मिळत असतं, त्या प्रेमाबद्दल तू काय बोलशील? मी खरंच या प्रेमाची ऋणी आहे, कारण खरं तर 10 वर्षानंतर ही मला मिळालेली पहिली मालिका आहे आणि मला विश्वास होता की मला असं काहीतरी चॅलेंजिंग कॅरेक्टर मिळणार आहे जे मी खरंच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकेन आणि प्रेक्षक त्यावर प्रेम करतील. तर मला असं वाटते की नवी जन्मेनं मी या मालिकेतनं माझा प्रवास सुरू झाला आणि 1.5 वर्ष झालं मालिका सुरू आहे आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम आत्तापर्यंत मिळत आलेलं आहे. तर मी खरंच, मला नेहमी कायम मी ऋणी असते आणि कायम मला छान वाटत असतं की देवाची एक कृपा आहे आणि आमची जी टीम आहे त्यांची पण साथ आहे, त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट इथपर्यंत येऊन पोचलेला आहे आणि व्यवस्थित पद्धतीने सगळं शूटिंग छान चालू आहे. तर मी त्यांना खूप काही बोलू नाही शकत, पण मी कायम थँक्यू म्हणेन की तुम्ही आत्तापर्यंत स्वानंदी या पात्रावर, मणी या पात्रावर, नवी जन्मेनं मी या मालिकेवर भरपूर प्रेम करत आलेला आहात. सो इथून पुढेही तुम्ही करत राहाल, त्यासाठी खरंच थँक्यू. तर एक शेवटचा प्रश्न हा विचारतोय या सिरियलच्या पलीकडे, की आता समज तू रोज खूप बिझी असतेस, काम वगैरे असतं, पण कधी फावला वेळ मिळाला, रिकामा वेळ मिळाला तर काय छंद जोपासतेस किंवा काय करत असते सेटवर?
सेटवर तर बघ, मला पुस्तकं वाचायला नाही आवडत. मी खूप प्रयत्न करते पण ते माझ्यानी नाही होत. सो जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी कधीतरी गाणी खूप ऐकते आणि मूव्हीज बघण्याचा प्रयत्न करते. त्यातही कॉन्सन्ट्रेशन होत नाही कारण खूप सीन्स खूप असतात, त्यामुळे जो वेळ असतो तो सगळा प्रिपरेशन करण्यातच जातो. पण त्या व्यतिरिक्त जर इथून जाऊन घरी वेळ मिळाला तर मी छानपैकी स्वयंपाक करते, कारण मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. आणि मला असं वाटतं की ते माझ्यासाठी एक मेडिटेशन आहे, कारण मी एकटी राहते. त्यामुळे इथून गेल्यानंतर स्वतःसाठी काहीतरी बनवणं, 13-14 तास काम केल्यानंतर स्वतःसाठी छान काहीतरी बनवणं आणि ते पोटात 4 घास जाणं, याच्यापेक्षा दुसरं सुख काहीच नाही आहे मला असं वाटतं. सो मी कुकिंग करते इकडनं गेल्यानंतर. मस्त मस्त, खूप मजा आली तुझ्यासोबत गप्पा मारून. Thank या you so आजीबाईंना नक्कीच खूप जास्त प्रेम मिळणार आहे प्रेक्षकांकडून. जाता जाता प्रेक्षकांना काय आवाहन करशील? आत्तापर्यंत तुम्ही नवी जन्मेनमी या मालिकेवर भरभरून प्रेम करत आला आहात आणि यापुढेही कराल अशी खात्री आहे. मला असं वाटतंय मालिकेची वेळ परत चेंज होती आहे, पण त्यामुळे तुमचं प्रेम काही आमच्यावरचं कमी होणार नाही आहे. लवकरच नवी वेळ काय आहे ती सुद्धा तुम्हाला कळेल आणि तुम्ही रोज जशी नव्याने मालिका बघता तशी यावेळेत सुद्धा तुम्ही बघाल आणि आम्हाला प्रेम द्याल अशी खात्री आहे. बघत रहा नवी जन्मेनमी सन मराठीवर.